कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई बाबा आम्ही इथेच आहोत। दिसलं मला, म्हणूनच मुद्दाम आले नाही। का अगं आपण आता एकत्रच आहोत ना? काही नको, तुमचे तुम्ही जा एकत्र, आम्ही जाऊ आमचे आमचे। चला आई नक्की काय झालं रे हे? काय करणार आहे? ज्याची भीती होती तेच झालं, पुन्हा सत्य हरलं। सुंदर चेहरा आणि डबडबलेले डोळे पाहून माणसं विरघळतात, ही गोष्ट खरी आहे। आई आज अख्ख्या कोर्टाला गंडवलं हिने आणि शेवटी माझा बळीचा बकरा केला। शट लकी। मी शटअप? आकाश सराव, मी गप्प बसल्याने परिस्थिती बदलणार नाहीये। अहो तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबावर काय ओढवून घेतलेत ना याची कल्पना नाहीये तुम्हाला, पण लवकरच कळेल ही बाई कोणाचीही होऊ शकत नाही। आजपर्यंत हिने फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचाच विचार केलाय आणि यापुढे सुद्धा ती हेच करणार आहे। बस ठीक आहे सर, मी गप्प बसतो आणि मी समजू शकतो भावनेच्या भरात माणसं वाहत जातात। माझं वेगळं काय झालं होतं, ही बाई आग आहे आग। जो कोणीच्या जवळ जातो ना त्याला जाळून राख करून टाकते। पण सर तुम्ही सांभाळून राहा प्लीज प्लीज। मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटते, कारण जसं आज या बाईने मला तुमच्यापासून तोडलंय ना, तसंच लवकरच ही आकाश सरांना सुद्धा तुम्हा सगळ्यांपासून तोडणार आहे याची खात्री आहे मला। आजपर्यंत या बाईने हेच केले, घरं मोडली आहेत, माणसं तोडली आहेत, आयुष्य उद्ध्वस्त केले आहेत आणि यापुढे सुद्धा हेच करत राहणार आहे। इन्स्पेक्टर साहेब प्लीज याला घेऊन जा। थँक्यू। नाही ठीक आहे, मी आता जातोय सर, मी आता जातोय आई, पण मी परत येणार आहे। मी तुम्हाला दिलेलं वचन नक्की पूर्ण करीन आई। वसुंधरा, तू माझं आयुष्य पुन्हा एकदा बर्बाद केलंय। तुझा खरा चेहरा मी या जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी मी परत येणार। वसुंधरा मी परत येणार, मी तुला सोडणार नाही वसुंधरा, मी पुन्हा येईन। आई बाबा आलात तुम्ही? हो आकाश भाऊजी कुठे राहिले? येतोय मागून। बाबा मग तुम्ही एकत्र का नाही आलात? सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाही। वसुंधरा सुटली आणि लकीला अडकवलं। व्हॉट? अगं काय करणार, कोर्टामध्ये त्या वसुंधरानी सगळी केसच पलटवली। लकी बद्दल इतकं खोटं नाटक सांगितलं की शेवटी कोर्टाने पोलिसांना ऑर्डर दिली की चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्या। माझा आता कोर्टावर विश्वासच उरला नाहीये। अयो काय होईल कोणास ठाऊक। सगळं चांगलंच होणार आहे आई। अवनी तू कामाला लाग। हो भास्कर, अखिल, कामं नाही येत तुम्हाला? चला निघा। एक सेकंद दादा, वहिनी हे असं अजून किती दिवस चालणार आहे? आय मीन टू से की आपण असं एकमेकांना कधीपर्यंत इग्नोर करत राहणार आहोत? अरे आपण असे नाही आहोत। आपलं एकमेकांवर प्रेम करणारं कुटुंब आहे, एकमेकांचं आनंद शेअर करणारं कुटुंब आहे। दिसतंय आम्हाला तुझं प्रेम। आई प्लीज सोड ना ग राग तुझं। हे बघ आता सगळं छान झालंय, ती लकी नावाची ब्याज सुद्धा तुरुंगात गेली आहे। आता सगळं जुनं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया ना। हा काय वाटतं तुम्हाला? मला माहितीये इतक्यात तुम्ही कोणीच मला माफ करणार नाही, पण तरी मी तुम्हा सगळ्यांची हात सोडून पुन्हा एकदा माफी मागते आणि वचन देते की आता परत कधीच कुठलीच गोष्ट लपवणार नाही।
मला फक्त एक संधी दे, मी तुमच्या सगळ्यांचं मन हळूहळू जिंकेन. मला फक्त माझं कुटुंब परत हवं, बाकी मला काही नको. दमलो आता मी, दमलो. आता ही रोजची भांडणं, ही टेन्शन्स नाही झिपत नाही आता. कंटाळा आला गोष्टींचा. म्हणजे जे काय घडलंय ते सगळंच मला पटतं अशातला भाग नाही, पण हे खरं आहे की नवीन सुरुवात व्हायलाच हवी. आई ठीक आहे, करूया आपण तू म्हणतोयस तसं. फक्त एक अट आहे. काही बोल ना, एनिथिंग. तिला बाहेर काढ. आधी ठरलं होतं तसा डिवोर्स घे. ही चांगली मुलगी शोधेन तुझ्यासाठी. तू काय बोलतेस, तुला कळतंय का? मला व्यवस्थित कळतंय मी काय म्हणतीये ते. लक्की बरोबरच बोलत होता हो. बाई कितीही पाताळ यंत्री असली ना तरी जग फक्त तिच्यावरच विश्वास ठेवतं. आणि लकी सारखी चांगली माणसं अडकतात त्याच्यात. विसरू नको आकाश, लकी एकटाच होता ज्याला हिचे खरे रंग माहित होते. आई, हेच लकी बाबतीत पण असू शकतं ना. आणि इथे तर 3 व्यक्ती आहेत ज्यांना लकी खरा कसा होता हे माहिती आहे. अगं त्यांनी त्याचा त्रास भोगलाय. हेच म्हणते मी. सख्या आईपेक्षा बाहेरच्या माणसांवर तुझा जास्त विश्वास आहे. काही बाहेरची माझे सासू सासरे, माझी बायको आहे, ते बाहेरचं नाहीये. मग बस त्यांना घेऊन. आयुष्यभर त्यांच्या हातचा बावला होऊन राहा. पण त्याआधी एक काम. आपल्यातलं नातं हे कायमचं संपून टाक. काय बोलतेस तू? तुम्ही जरा शांत बसावं. माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर बर्बाद होताना नाही बघू शकत मी. आता पाणी डोक्यावरून गेलंय. आता त्याला ठरवावं लागेल त्याच्यासाठी जास्त महत्वाचं कोण आहे. त्याची जन्मदात्री आई, काही परवा आलेली बायको. बोल. प्लीज असं नको बोलूस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.